जय श्री गणेश, जय शनिदेव. नमस्कार. मी संदीप चिंतामण लिंगरस, विज्ञान गणेश पुजारी, ज्योतिष्य तथा वास्तु सल्लागार. प्रारब्ध माझे या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. शनी महाराजांचे राशी परिवर्तन हा जो व्हिडिओ मी मागच्या आठवड्यामध्ये यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे, त्याला भरभरून लोकांचं प्रेम मिळालं आहे. बऱ्याचशा लोकांनी वैयक्तिकरित्या मला फोन केले, मेसेज केले, अनेक लोकांनी लाईक केले, शेअर केले, सबस्क्राईब केले. त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. राशी परिवर्तन म्हणजे शनी महाराजांची जी 7.5चा जो प्रभाव ज्या राशींना आहे, त्या राशीच्या लोकांनी कोणती उपासना करायची, 7.5च्या कालावधीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय उपासना करायची, नित्य उपासना काय करायची, हे मी आपणाला सांगणार आहे. 29 मार्च 2025 हा जो दिवस आहे तो अगदी पर्वणी घेऊन आलेला आहे. याच दिवशी सूर्यग्रहण आहे. याच दिवशी शनी अमावस्या पण आहे. याच दिवशी शनी महाराज आपली आवडती कुंभ रास सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. 6:48 ते 12:38 हा जो पर्वकाळ आहे, त्या पर्वकाळामध्ये शनी महाराजांचं दर्शन करायचे सगळ्या राशीच्या लोकांनी. असं काहीच नाही की ज्यांना 7.5 आहे अशानेच फक्त शनी मंदिरामध्ये जायचे, शनी महाराजांची उपासना करायची. 12ही राशीच्या लोकांनी हा जो पर्वकाळाचा आहे, हा पर्वकाळ साधायचा आहे. सूर्यग्रहण जे आहे ते भारतामध्ये दिसणार नाही, त्याचे वेदही कोणी पाळायचे नाही. परंतु शनी अमावस्या आणि शनी राशी परिवर्तन, राशी प्रवेश हा दुग्ध शर्करा युग जो आहे, त्या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी जाल तसं क्षेत्राचं विशेष महत्त्व आहे, स्थान महत्त्व आहे. पूर्ण भारतातील 3.5 पीठ जे आहेत, त्या 3.5 पीठापैकी संपूर्ण पीठ जे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, हे राक्षस भवन, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी शनी महाराजांचं भव्य सुंदर असे मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये अष्टतीर्थांच्या सानिध्यात विज्ञान गणेश आहेत, प्रभू दत्तात्रय आहेत, विष्णुपद आहे, पांचाळेश्वरी दत्त आहे, आपेगाव या क्षेत्री विज्ञानेश्वर आहे, कालिका माता आहे, मंदेश्वर आहे, सोमेश्वर आहे, दादेश्वर, असे अष्टतीर्थ या राक्षस भवनमध्ये आहेत. आणि गोदावरीच्या पावन अशा तीरावर शनी मंदिर आहे. या पर्वकाळामध्ये शनी महाराजांचं दर्शन इथं जर घेता आलंच तर फारच छान. ज्यांना येण्यास जमत नसत त्यांनी माझे यूट्यूब चॅनलवर त्या दिवशीचं पूर्ण लाईव्ह दर्शन हे मी आपणास दाखवणार आहे. काही कामानिमित्त, काही परदेशात असतील, काही बाहेरगावी असतील, काहींना व्यापामुळे, नोकरीमुळे, व्यवसायामुळे यायला जमत नसेल, अशा लोकांनी प्रारब्ध माझ्या या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 6:38 ते 12:38 पर्यंत, 6:48 ते 12:38 पर्यंत मी यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असणार आहे.
सर्वांनी शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. या ज्या पर्वकाळामध्ये ज्या राशींना शनी महाराजांचा 7.5 चालू होती, ढैया चालू होती, पनोती चालू होती, अशा लोकांनीच उपासना करायची असते नाही. सर्वांनी उपासना करावं. शनी महाराज हे न्यायाधीश आहेत, न्यायदेवता आहेत. आणि अशा बऱ्याच अशा लोकांचा गैरसमज आहे की आपल्याला 7.5 सुरू होते, आता काय करायचे. 29 मार्च 2025 कुंभ, मीन आणि मेष या राशींना 7.5 आहे. धनु आणि सिंह राशीला पनोती डिचकी आहे, त्याला ढैया म्हणतो. वृश्चिक आणि कर्क राशीची पनोती संपलेली आहे, संपत आहे 29 तारखेला. धनु आणि सिंह या राशीला पनोती चालू होती. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. जो तो आपल्या प्रारब्धाप्रमाणे, कर्माप्रमाणे सुखदुःख भोगत असतो. आपल्या जीवनातला जो कालखंड असतो, जे काही आपलं जे काही व्यावहारिक जी काही वागणूक असते, जे काही चारित्र्य असतं, आपली नीतिमत्ता असते, याच्यावर हे सगळं कर्म, ही 7.5 सगळी अवलंबून आहे. ज्यांनी कर्म चांगले केले, ज्याची नीतिमत्ता चांगली आहे, ज्यांनी कोणाचाही वाईट केलं नाही, यांनी कोणालाही त्रास दिला नाही, अशा लोकांना अजिबात घाबरायचं काम नाही. कारण शनी महाराज हे न्यायदेवता आहेत. आजकाल या यूट्यूब, फेसबुक हे माध्यम चांगलं आहे आणि वाईट पण तेवढंच आहे. यामध्ये शनी महाराजांचं राशी परिवर्तन, मग त्या राशींना घाबरायचं काम. आता ह्या राशींचं काही खरं नाही. या राशींना 7.5 चालू होते, मग यांचं वाईट होईल, यांनी असं करायला पाहिजे, त्यांनी तसं करावं, असं काही नाही. मूळतः पत्रिका जन्मकुंडलीमध्ये शनी महाराज कोणत्या स्थानामध्ये आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, त्या व्यक्तींना कोणती महादशा आहे, कोणती अंतर्दशा आहे, ते ज्या स्थानामध्ये आहेत त्यांच्या त्या स्थानावर कोणाची दृष्टी आहे, शुभ ग्रहाची आहे, अशुभ ग्रहाची, याच्यावर हे फल अवलंबून असतं. आणि माझ्या माहितीस्तव मी आजपर्यंत जेवढ्या काही पत्रिका बघितल्यात, ज्या काही व्यक्ती बघितल्यात, 7.5 व्यक्तीचा उत्कर्ष होतो म्हणजे होतोच. मी असे अनेक लोक बघितले की जे 7.5 त्यांचं कल्याण झालेलं आहे, उत्कर्ष झालेलं आहे, उच्च पदावर गेले. अशक्य काम शक्य झालेले ते सुद्धा 7.5 झाले. म्हणून 7.5चा धसका कुणीही घ्यायचा नाही. शनी महाराज हे न्यायदेवता आहेत आणि चांगलं कर्म केल्यानंतर कुठलाच त्रास होत नाही. आपला जो पुढचा व्हिडिओ आहे उद्याच्या भागामध्ये, की कुंभ, मीन आणि मेष या राशीच्या लोकांनी कोणती उपासना करायची जेणेकरून शनी महाराजांचा त्यांना त्रास होणार नाही. सिंह आणि कर्क या लोकांनी ह्या सिंह आणि धनु या राशीच्या लोकांनी कोणती उपासना करायची, कोणतं नित्यकर्म करायचं, हे मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या भागात. आता जाताना एवढंच सांगतो की प्रारब्धानुसार कर्म आपल्याला फळ भेटतच असतात, ते कुणीही टाळू शकत नाही. आणि 7.5 हा आपला परीक्षेचा काळ आहे. मागील भागात मी तिथं आपल्याला सांगितलंच आहे की ह्या ज्या 7.5 आहे की आपला जो 30 वर्षाचा जो चांगल्या वाईट कामाचा जो लेखाजोखा आहे, त्याला आपण ऑडिट म्हणतो. जसं मार्च महिना लागला की आपण ऑडिट करतो व्यवहारामध्ये. मग त्या ऑडिटमध्ये अनेक क्वेरी असतात, चुका असतात. त्या चुकाचं
क्षालन तिथं होतं, चुकाचं निरसन तिथं होतं. पण परंतु जाणीवपूर्वक जी केलेली चूक ती कधीही माफ होत नाही. तसंच आपलं पण आहे. हा जो 7.5 कालखंड आहे, हे जे ऑडिट आहे 30 वर्षाचं, याच्यामध्ये आपण कोणतं कर्म केलं, कोणाचं वाईट केलं, कोणाचे पैसे बुडवले, कोणाला धोका दिले, कोणाला मानसिक त्रास दिला, कोणाला शारीरिक दिला, कोणाला कौटुंबिक दिला, याचा सगळा कामाचा लेखाजोखा या 7.5 काळामध्ये आपल्याला भेटतो. आणि ती न्यायदेवता आहे. चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईट कर्माचं वाईट फळ हे तुम्हाला भेटणारच आहे. म्हणून या कालखंडामध्ये 7.5 असल्यावरच उपासना करायची असं नाही. नित्य नेमाने नित्य उपासना करत जा. आणि 7.5 मध्ये आपण जे उपासना करतो, जे नामस्मरण करतो, जे जप करतो, तिथेपर्यंत पोहोचतो. देवापर्यंत होणारा त्रास आपल्या कर्मानुसार, त्याची तीव्रता ह्या आपल्या नामस्मरणाने नित्य उपासनेने कमी होते. नंतर आपण जे कर्म करतो की वाईट कर्म केल्यानंतर वाईट फळ भेटतात, की ज्यावेळेस आपल्याला आपलं मन सांगतं, तेव्हा आपण कुठल्याही वाईट मार्गाला लागत नाही, कोणतं वाईट कर्म करत नाही, त्यापासून आपण दूर राहतो. आणि माणसाच्या जीवनामध्ये अडचणी, संकट हे येतच असतात. हे परिवर्तन आहे. हा संसाररूपी जीवनामध्ये हे होणारच आहे. त्यामुळे नित्य उपासना करा. शनी महाराजांची उपासना करा, हनुमंताची उपासना करा, कुलदैवतेची उपासना करा. आणि विशेष म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपण रोज परिवारामध्ये जर आईवडिलांना सेवा देत असाल आणि रोज यज्ञयाग करत असताल, रोज नामस्मरण करत असताल, 5-5 तास देवासमोर जर बसून थांबत असताल, त्या पूजेचा, त्या नामस्मरणेचा तुम्हाला काडी मात्रही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांना चुकी ठेवत नाही, तोपर्यंत न्याय देवता तुम्हाला साथ देत नाही. त्यामुळं आपल्या पारिवारिक आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, समाजाची सेवा करा, नित्य उपासना करा. आणि शनी महाराजांचे 7.5 ध्यास अजिबात घेऊ नका. ती न्यायदेवता आहे. आणि देव हे कोणाचंही वाईट करत नसतात, ग्रह कोणाचंही वाईट करत नसतात. तुमच्या कर्मावरती फळ अवलंबून आहेत. ज्या राशींना 7.5 आहे त्या राशींसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये मेष राशीच्या लोकांचे गुणधर्म, कुंभ राशीच्या लोकांनी काय करायचे त्या राशीचे गुणधर्म, मीन राशीच्या लोकांनी कोणती उपासना करायची, मीन राशीच्या लोकांचे गुणधर्म, सिंह धनुराशींची गुणधर्म, त्यांची उपासना, हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं येणारी जी 25 तारीख आहे, या दिवशी सर्व राशीच्या लोकांनी, असं काहीच नाही की ज्यांना शनीचा 7.5 चालू आहे अशाच लोकांनी, प्रत्येकाने ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी शनी मंदिरामध्ये जाऊन काळं वस्त्र, काळं दान, उडीद, मोहरीचं तिळाचं तेल, 1 श्रीफळ, काळा कपडा, लोखंडाचे 1-2 खिळे, जे काही भेटतील लोखंडाचे तुकडे, हे सर्व शनी मंदिरामध्ये जाऊन दान करायचे. यथाशक्ती हे जे काही साधन आपल्याला जर नाही भेटले तर फक्त हात जोडायचे, शनी महाराजांना नमस्कार करायचा, नतमस्तक व्हायचे.
निश्चितच शनी महाराज आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येतील. येणारा काळ हा आपल्यासाठी सुख समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक भरभराटीच येईल अशी मी आशा बाळगतो. आणि हिंदू नववर्ष गुढीपाडवा दुसऱ्याच दिवशी आहे. त्याच्याही मी सर्व माझ्या हिंदू बांधवांना भरभरून शुभेच्छा देतो.